परंतु इथे मात्र एक मोठी इनिंग अपेक्षित असेल ती रघु परदेशी यांच्याकडून. पहिलाच बॉल यावेळेस मात्र बराच वेळ हवेमध्ये जरूर होता. मिस्टर फलंदाजासाठी नेहमीच लाभदायक ठरलंय, परंतु यावेळेस आशिष ती फलंदाजी करणार का? आशिष यावेळेस समोर खेळतोय, सिंगल येते, दुसऱ्या धावेसाठी कोणताही प्रयत्न नाही. खूप चांगला बॉल यावेळेस मात्र क्लीन बोल्ड, दांडी गोल केले. रघु परदेशी यांना प्रताप. तो नए गेंदबाज कौन से आएंगे इस समय रनों को लोग पूरी तरह से अंकुश लगाया है दिसत नाहीये यंदाच्या हंगामामध्ये. आणि कुणाल नाईक सर राहणं फार गरजेचं असतं नेहमीच खेळपट्टीवर, परंतु तो झटपट बाद झाला तर फार संकटामध्ये सापडतो हा संघ. आशिष परदेशी आपल्याला जुने दिवस आठवावे लागतील. क्षमतेनं खेळ करावा लागणार आहे सागर परदेशीला सुद्धा. केल्यात त्या बंटीनं. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर वळवलाय बॉल आणि खूप कमी धावसंख्या सिद्धिविनायक भिंगारे संघाच्या धावफलकावर. इथे मात्र हा टॉप एज घेतले, बॉल हवेमध्ये आहे, शॉर्ट फाईन क्षेत्ररक्षक येतोय. पहिला दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये मात्र हा झेल कॅरी केला जातोय, बॅट्समन आउट होतोय. इथे मात्र दयनीय अवस्था सिद्धिविनायक भिंगारी संघाची. 4थं षटक समाप्त होतंय. बंटीनं काय षटक हाताळलंय, फक्त 2च धावा दिल्यात आणि 2 बॅट्समनना त्यानं बाद केलंय. 4 ओव्हर्स नंतर फक्त 26 धावा.